वक्फ दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत सादर होणार आहे। बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीच्या बैठकीत यावरती शिक्कामोर्तब झालंय। भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटानं आपल्या सगळ्या खासदारांना लोकसभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केलाय। तर या विधेयकावरती सभागृहात सुमारे 8 तास चर्चा होणार। नंतर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू उत्तर देतील आणि विधेयक मंजुरीसाठी मतदान घेतलं जाण्याची शक्यता आहे। दरम्यान या विधेयकाला ठाकरेंची शिवसेना विरोध करणार असल्याची माहिती आहे। ठाकरे गट इंडिया आघाडीसोबत राहणार असल्याचं समजतंय। इंडिया आघाडीच्या काल झालेल्या बैठकीमध्ये विरोधी पक्षाचे सर्व खासदार या विधेयकाला विरोध करणार असल्याचं समजतंय। लोकसभेत आज 12 वाजता चर्चा सुरू होणार आहे। विधेयकावरती चर्चा करण्यासाठी भाजपला 4 तासांचा वेळ देण्यात आलेला आहे। एनडीएला एकूण 4 तास 40 मिनिटं वेळ देण्यात आलाय, तर विधेयकावरती चर्चेसाठी 8 तासांचा वेळ देण्यात आलेला आहे। तरी सुद्धा गरजेनुसार वेळ वाढवता येतो आणि यावरती सभापती ओम बिर्ला निर्णय घेतील। लोकसभेत आज वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येत आहे आणि या विधेयकावरती मतदान होणार आहे। मात्र हे विधेयक स्वबळावरती पास करण्या एवढं संख्याबळ भाजपकडे नाही आहे। लोकसभेमध्ये भाजपकडे 240 सदस्य आहेत, तर विधेयक मंजूर होण्यासाठी 272 सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचं वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे। पक्षाच्या वतीनं खासदार श्रीकांत शिंदे लोकसभेत बोलणार आहेत।